एका वोटची किंमत काय असते ह्या दोघांना विचारा. 2008 मध्ये राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या. CP जोशी हे काँग्रेसचे वरिष्ठ आमदार होते. याआधी 4 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्यावेळेस काँग्रेसचे राजस्थानचे ते अध्यक्ष सुद्धा होते. जोशींसमोर भारतीय जनता पार्टीचे कल्याण सिंग चौहान उभे होते. सगळ्यांना वाटलं की नेहमीप्रमाणे जोशी ही इलेक्शन जिंकतील, पण त्यावेळेस काहीतरी विलक्षण घडलं. तेव्हा जोशींना मिळाली 62,215 मतं, तर त्यांच्या अपोनंटला मिळाली 62,216 मतं. CP जोशी फक्त एका वोटने हरले. गजब बेइज्जती है. त्यांनी लगेच कोर्टाकडे धाव घेतली. चौहानांच्या पत्नीने 2 वेगवेगळ्या पोलिंग स्टेशन्स मध्ये जाऊन मतदान केलं असा त्यांचा आरोप होता. चीटिंग करता है तू. ते हायकोर्टात जिंकले पण सुप्रीम कोर्टामध्ये हरले. नंतर 2013 मध्ये असं समोर आलं की वोटिंगच्या दिवशी CP जोशी यांची स्वतःची बायको आणि मुलगी दोघींनी वोट केलं नव्हतं. जोशी म्हणाले की त्या दिवशी दोघी मंदिरात गेल्या होत्या आणि वेळेपूर्वी परतता न आल्यामुळे मतदान करता आलं नाही. ते त्यांना बरंच महागात पडलं. अशीच परिस्थिती होती AR कृष्णमूर्ती यांची. 2004 मध्ये ते भारताचे पहिले 1 वोट लूजर बनले. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. कर्नाटकच्या 2004 विधानसभा निवडणुकींमध्ये जनता दल सेक्युलर कडून ते लढत होते. कृष्णमूर्तींना तेव्हा मिळाले 40,751 वोट्स, पण त्यांचे अपोनंट काँग्रेसचे R ध्रुव नारायण 40,752 वोट्स मिळवून जिंकले. असं म्हणतात की त्या दिवशी कृष्णमूर्तीच्या ड्रायव्हरला सुट्टी नव्हती, त्यामुळे त्याला वोट करता आलं नाही. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. 2013 मध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये ते असंही म्हणाले की एका वोटने हरणं अशी परिस्थिती आपल्या सर्वात वाईट शत्रूवर सुद्धा येऊ नये. या 2 केसेसमुळे एका मताची किंमत चांगलीच कळते. असंच काहीतरी मिझोराम मध्ये घडलं होतं 2018 मध्ये. मिझोराम नॅशनल फ्रंटचे रालचंदामा रालते यांनी सिटिंग काँग्रेस MLA RLPN माविया यांना फक्त 3 वोट्सने हरवलं होतं. PN माविया यांना 5,204 मतं मिळाली, तर रालते यांना 5,207. PN माविया यांनी परत मतमोजणीची मागणी केली, पण तसं करूनही रिझल्ट तोच होता. बरं, अशा अटीतटीच्या लढती लोकसभेमध्ये सुद्धा झाल्यात. 1989 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसच्या कोनाथला रामकृष्णा यांनी तेलुगू देसम पार्टीच्या P अप्पाला नरसिंहम यांना 9 वोट्सनी हरवलं होतं. अशीच 9 मतं महाग पडली होती झारखंडमधल्या थॉमस हंस्ता यांना. 1998च्या इलेक्शन्स मध्ये BJPच्या सोम मरादी यांनी त्यांना हरवलं होतं. त्यांच्यामधला वोट डिफरन्स 9 वोट्स. अहो, इतकंच काय, या सगळ्या केसेस पूर्वी भारताच्या एका मोठ्या स्वातंत्र्य सैनिकाला एका वोटने जिंकवून दिलं होतं. 1917 मध्ये गुजरातमधल्या दारियापूर नगरपालिकेच्या इलेक्शन्स मध्ये 2 बॅरिस्टर आणि 1 वकील शर्यतीत होते. त्यातल्या वकिलाला मिळाले 35 वोट्स, एका बॅरिस्टरला 313, तर जिंकणाऱ्या बॅरिस्टरला मिळाले 314 वोट्स. आणि ते बॅरिस्टर होते नन अदर दॅन आयर्न मॅन ऑफ इंडिया सरदार वल्लभभाई पटेल. त्या एका वोटमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली आणि त्यापुढे जे झालं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जर कुणी एका वोटची किंमत विचारली तर ह्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. पण एका वोटसाठी इतका आग्रह का? हा ग्राफ बघा. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामधला वोटर टर्नआउट हा फक्त 60% आसपास घुटमळतोय. फक्त 1995 मध्ये तो 71% गेला होता. पण आपला ॲव्हरेज वोटर टर्नआउट हा 62.14% इतकाच आहे. जर राज्यातली 40% जनता वोट करत नसेल तर कसं होईल? यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मतदान करण्याचं प्रमाण शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांमध्ये जास्त आहे. मुंबईत खास करून कुलाब्यासारख्या उच्चभ्रू भागात हिस्टॉरिकली वोटर टर्नआउट कमीच आहे. त्याच्या विरुद्ध कोल्हापूरमधल्या करवीर तालुक्यात वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणाने मतदान होतं. 2019च्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं उदाहरण घेऊया. तिथे करवीर मधलं वोटर टर्नआउट होतं 84.3%, तर कुलाब्यामध्ये त्याच्याच अर्ध म्हणजे 40% मतदान झालं होतं. अर्बन एरियाजमध्ये इतकं कमी वोटिंग का होतं? चीफ इलेक्शन कमिशनर राजीव कुमार यांच्या मते याच्या मागे अर्बन ॲपॅथी म्हणजे उदासीनता आहे. जर पोलिंग डे हा वीकेंडच्या आसपास असला तर वोटर्स सुट्टीला जायला प्राधान्य देतात आणि त्याचमुळे महाराष्ट्राचं 2024 विधानसभा निवडणुकीचं मतदान 20 नोव्हेंबरला बुधवारी होतंय. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स याच्या एका स्टडीमध्ये मुंबईतल्या लोकांनी आपण वोट का करत नाही यात दिलेल्या कारणांमध्ये पहिलं कारण होतं कास्टिंग माय वोट हॅज नॉट चेंज्ड एनिथिंग सो फार. माझं मत काही बदलणार नाही अशी वृत्ती हमखास दिसते. पण आपण आधी बघितलेल्या केसेसमधून असं समजतं की प्रत्येक वोटला किंमत आहे. 2024च्या लोकसभा इलेक्शन्समध्ये महाराष्ट्रात आपण तेच पाहिलं.
शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर फक्त 48 मतांनी जिंकले. माझ्या मताने काहीही होणार नाही असा विचार जेव्हा सगळे करतात ना, त्यावेळेस आपल्याला लो वोटर टर्नआउट पाहायला मिळतो. लोकशाहीची टाळी एका हाताने वाजत नसते. जसं आपण राजकर्त्यांकडनं आपली कामं करण्याची अपेक्षा करतो, तसं नागरिकांनी वोट करून त्या राजकीय प्रक्रियेत सहभागी व्हावं हे अपेक्षित असतं. प्राचीन ग्रीसमधला एक पॉलिटिशियन पेरिक्लेसचे एक छान वक्तव्य आहे. जस्ट बिकॉज यू डू नॉट टेक एन इंटरेस्ट इन पॉलिटिक्स डझंट मीन पॉलिटिक्स वोंट टेक एन इंटरेस्ट इन यू. जर तुम्ही मतदान केलं नाही ना, तर इतरांनी वोट करून जिंकवलेला कॅन्डिडेट पॉवरमध्ये येईल आणि महत्त्वाचे निर्णय घेईल त्या समाजाचे ज्याचा तुम्ही सुद्धा भाग आहात. मग पुढच्या वेळी एका वोटने काय फरक पडतो, मी जाऊन वोट का करू, असे प्रश्न मनात येतील तेव्हा हा व्हिडिओ बघा आणि मतदान नक्की करा.